जनावरांचे गोठे जितके आपण मतदारसंघात दिले तितके एका जिल्ह्याने महाराष्ट्रात कुठे दिले. बापरे. आणि गोठ्यावर सुद्धा अडचण होती. नंदकुमारची खूप चांगली स्थिती होती. हो. रिटायर झाले. 6 जनावरांचे गोठा देतात नव्हता एक दिवस. मी गेलो नंदकुमारजीकडे म्हणून 6 जनावरांचे आता कुणाकडे 6 जनावर आहेत. स्थितीच राहिली नाही. होय. तुकडे जर शेतीचे 50 एकर 5 एकर कुणाकडे असणार आहे. म्हणून ती अट मी 2 जनावर आणली. अरे वा. मी स्वतः आणली. त्याच्यामुळं आज एवढी क्रांती होते. आपल्याकडे जनावरांचे गोठे तयार झाले. आज जनावराला गोठा आहे. शेतकरी त्या निमित्तानं जायला आहे, त्याला आसरा झाला आहे. अनेक ठिकाणी वीज कुठून जनावर मारायची, आज जनावर गोठ्यात आहे. अनेक ठिकाणी शेतकरी काय गेलेले आहेत, आज जनावरांचा गोठा आहे. मी 100% सांगतो. आज मी आणखी मला थोडा काळ मिळाला असता, आता टर्म संपत आली समजा, पण पुढच्या टर्ममध्ये मीच आमदार होणार आहे असं मला वाटतं पांडुरंगाच्या कृपेनं. लोक माझ्यासोबत आहेत, जनता माझ्यासोबत आहे. पण मी माझ्या 100% शेतकऱ्यांना फळबाग लागवड देणार आहे आणि 100% शेतकऱ्यांना गोठे देणार. हा माझा संकल्प आहे.